सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी हे अगदी पहिल्यांदाच स्पष्ट केलं पाहिजे की ही पत्रकार परिषद छू म्हटल्याबरोबर चित्रविचित्र आवाज काढून भुंकणाऱ्या लोकांच्यासाठी नाही। ही पत्रकार परिषद ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जी पत्रकार परिषद घेतली होती आणि काल ज्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या त्याला उत्तर देण्यासाठीची आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने काही भूमिका आम्ही मांडू इच्छितो। खरं तर काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे पडलेले खांदे आणि गळालेला आत्मविश्वास स्पष्ट करत होता की त्यांनी स्वतःने सुद्धा मनातल्या मनात ती हार मान्य केलेली आहे। पण तरी सुद्धा ते काल असं रेटून म्हणाले की महिला आरक्षण विधेयक हे होणार होतं मंजूर। दादा तुमचा फोन घेऊन बाहेर जा, नाही तर फोन सायलेंट वर करा। महिला आरक्षण विधेयक हे मंजूर होणार होतं, मात्र या विधेयकाला विरोध केला गेला आणि तो विरोध हा विरोधकांनी केला। काही गोष्टी आपल्या समोर स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या अतिशय बैजवार स्पष्ट करणं गरजेचं आहे। जर महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार होतं 2026 मध्ये असं देवेंद्रजी म्हणत असतील तर मग हे ट्विट काय आहे हे आम्हाला देवेंद्रजींनी सांगावं। हे ट्विट याची तारीख आहे 20 सप्टेंबर 2023 सकाळी 9:14 2023 चं ट्विट आहे हे। आणि यात देवेंद्रजी असं म्हणतात, ऐतिहासिक क्षण, लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली। विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली। लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये यामुळे महिलांना 33% आरक्षण मिळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांपैकी हे सुद्धा एक ऐतिहासिक पाऊल आहे। देशात रखडलेले अनेक प्रश्न निर्णय शून्यता आणि कर्तव्य शून्यतेमुळे अनिर्णित होते। आज नवा भारत सर्वसमावेशकतेच्या सर्वांच्या समान भागीदारीतनं विकासाच्या एका नव्या मार्गावर वाटचाल करतोय। माननीय पंतप्रधान मोदीजी यांचे खूप खूप आभार। संपूर्ण देशातील नारी शक्तीचे अभिनंदन। हे काय आहे हे आम्हाला जरा फडणवीस साहेबांनी समजावून सांगावं की जर आता तुम्ही म्हणताय की विधेयक मंजूर होणार होतं पण ते झालं नाही, विरोधकांनी विरोध केला, तर मग 2023 ला तुम्ही कसं काय हे ट्विट केलं? हे काय बागेश्वर बाबत म्हणजे त्यांना एक दूरदृष्टी आहे म्हणून हे झालेलं आहे का? हे 2023 ला आलेलं ट्विट आहे। बरं, हे फक्त देवेंद्रजींचं ट्विट आहे का? नाही। मी जरा आपल्याला अमित शहा यांचं सुद्धा एक ट्विट दाखवलं पाहिजे। जे अमित शहाजींचं जे ट्विट आहे हे ट्विट मी दोन ट्विट, एक विधेयक मांडण्याच्या आधीचं 2023 ला आणि विधेयक मंजूर झाल्यानंतर। मांडण्याच्या आधीचं अमित शहांचं हे ट्विट आहे, हे बघा, 20 सप्टेंबर 2023 9:09 रात्रीच्या वेळेला केलेलं ट्विट आहे। यात अमित शहाजी असं म्हणतात, आय एक्सटेंड माय हार्टफेल्ट ग्रॅटिट्यूड टू Mr. PM Narendra Modi ji for the women's reservation bill passed in the Lok Sabha today, असं अमित शहा ऑन रेकॉर्ड सांगत आहेत। It has transformed the political discourse in our nation throughout the ages. Women in India have shaped individuals, families, our society and the economy with their care, compassion and selfless contribution. The new bill will harness their power in shaping the destiny of our nation. It will strengthen our parliamentary democracy by making our laws and policies more gender inclusive and effective. 20 तारखेचं हे ट्विट 2023चं। याच्यावर काय म्हणणं आहे फडणवीस साहेब? म्हणजे खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय ते तरी एकदा जरा लोकांना कळू देत। एक 21 तारखेचं परत एक ट्विट आहे, हे अमित शहाजींचं ट्विट आहे। अमित शहाजी या ट्वीट मध्ये काय म्हणतात बघा, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, जहां चाह है वहां राह है। आवड असली की सवड मिळते, मार्ग मिळतो, असं अमित शहाजी म्हणतात। पुढे ते असं सांगतात, अ हिस्टोरिक माइलस्टोन वॉज अचीव्ड टुडे ऑन द पाथ ऑफ इक्विटेबल गव्हर्नन्स ॲज द राज्यसभा हॅज पास्ड द विमेन्स रिझर्वेशन बिल। म्हणजे लोकसभेत तर मंजूर झालं, पण दुसऱ्या दिवशी राज्यसभेत मंजूर झालं, त्याचं हे ट्विट सांगतात ते। आणि ते म्हणतात की द राज्यसभा हॅज पास्ड द विमेन्स रिझर्वेशन बिल
By fulfilling a long pending demand, Mr. PM Narendra Modi ji had sent a powerful message of gender equality and inclusive governance across the world. My heartfelt gratitude to Modi ji and congratulations to every citizen. हे प्रत्येक नागरिकाचं अभिनंदन करणारं ट्विट 2023 आहे. यावर काय म्हणणं आहे? काय म्हणजे कोण खोटं बोलतंय? काल ते किती रेटून खोटं बोलत होते. बरं हे पण जाऊ देत, ते म्हणतील हे AI आहे. काय सांगता येत नाही. तर मग मी एकदा सांगितलं पाहिजे की जेव्हा हे बिल संसदेमध्ये मांडलं जात होतं 23ला, तेव्हा आणि बिल पास झालं तेव्हा अमित शहा काय म्हणतात? माननीय अध्यक्ष, इसके साथ महिलाओं के अधिकार की एक लड़ाई का अंत हो जाएगा और जिसकी कल्पना इस G20 की बैठक में सम्माननीय नरेंद्र भाई ने समग्र विश्व के सामने रखी, वुमन लेड डेवलपमेंट, उसके नए युग के श्री गणेश इसी बिल से होने जा रहे हैं. क्योंकि अब इस देश की माता, म्हणजे हे बिल पास झाले हे 23ला अमित शहा सांगतात. हे खूप मोठं भाषण आहे. पण यानंतर एक रॅली झाली एका प्रचाराची आणि त्या निवडणूक प्रचाराच्या रॅलीमध्ये मोदीजी काय म्हणाले? कदाचित फडणवीस साहेबांना विसर पडला असेल तर त्यांना माहिती असलं पाहिजे. मोदी ने आपको दी हुई एक और गारंटी पूरी कर दी है. अब लोकसभा और विधानसभा में बहनों के लिए 33% सीटें आरक्षित हो जाएगी. याच्यात मोदीजी स्पष्टपणे सांगतायत की 33% आता सीट आमच्या आरक्षित होणार आहेत. आता एवढं सगळं असतानाही ते असं म्हणाले काल की हत्या झाली, विधेयकाची भ्रूण हत्या झाली. फार मोठा शब्द वापरलाय. भ्रूण हत्या हा शब्द कदाचित भाजपच्या लोकांना वापरताना काही वाटत नसेल, पण मी एक संवेदनशील स्त्री आहे. भ्रूण हत्या हा शब्द पोटात कालवा कालव करणारा आहे. भ्रूण हत्या या शब्दाचं गांभीर्य त्यांना कळेल ज्यांना गोधरा दंगलीच्या वेळेला एखादं बाळ खडकावर आपटून मारलं जात असताना ज्यांनी त्याचं रिपोर्टिंग केलंय ते बघणारे आणि ते रिपोर्टिंग वाचणारे, त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य कळेल. भ्रूण हत्या शब्द काय असतो. पण जर महिलांच्या हक्काच्या विधेयकाची भ्रूण हत्या केली असं त्यांचं म्हणणं असेल तर एक पुन्हा अजून एक कागद दाखवला पाहिजे की महिलांच्या हक्काच्या विधेयकाची भ्रूण हत्या जर कोणी केली असेल तर ती सगळ्यात आधी 1951 साली केली गेली. 1951ला जी भ्रूण हत्या केली ती कुणी केली आणि कधी केली? जेव्हा या देशाच्या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा हिंदू कोड बिल मांडलेलं होतं, महिलांच्या अधिकारासाठी मांडलेलं होतं, महिलांना मूल दत्तक घेता यावं, त्यांच्या विवाहाच्या संबंधाने, त्यांच्या पोटगीच्या संबंधाने, त्यांच्या संपत्तीच्या वारसा हक्काच्या संबंधाने हे बिल होतं. आणि या विधेयकाला विरोध कोण करत होतं? फडणवीस साहेब. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे बरं का की भ्रूण हत्या कुणी केली. तर ही भ्रूण हत्या केली होती ती सगळ्यात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहानुभूतीधारक असणाऱ्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतेय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस जरी वाचले तरी हे संदर्भ सगळे मिळतील. आणि त्याचा हा उतारा मी जाणीवपूर्वक हा प्रिंट करून आणलाय की ज्याच्यामध्ये जेव्हा बाबासाहेब बिल मांडत होते तेव्हा या बिलाला कडाडून विरोध करणारे कोण होते? तर RSSचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय होते. संकेश्वर पीठाचे जेरे शास्त्री हे ठाण मांडून दिल्लीच्या बाहेर बसले होते आणि बाबासाहेबांच्या विरोधात शंख करत होते, आंदोलन करत होते. हे बिल होऊच नये म्हणून शेवटी वैतागलेल्या बाबासाहेबांनी जर खुर्चीवरून न्याय देऊ तर मला पदावर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत बाबासाहेबांनी राजीनामा दिला. ते खरे महिलांचे कैवारी होते. फडणवीस साहेब, आपण जर खरंच महिलांचे कैवारी असाल आणि आपल्याला जर एवढं वाटत असेल तर हे सगळं 1 कोटी सह्या बियाचं काही गरज नाही. काय तुमची तयारी आहे का? काय तुमची तयारी आहे का तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायची? कारण महिलांच्या अधिकारासाठी आपल्या केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारी पहिली व्यक्ती या देशात झाली, शेवटची व्यक्ती या देशात झाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. जेव्हा बाबासाहेबांनी मांडलेल्या महिलांच्या अधिकाराच्या बिलाची भ्रूण हत्या ही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी केली
यावर तुमची उत्तरं मला अपेक्षित आहेत. आता त्याच्यानंतर ते असं म्हणाले की आम्ही हे विधेयक करणारच होतो, परंतु याला आवश्यक ते बहुमत मिळालं नाही. पण ते बहुमत मिळालेलं आहे मागच्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणाले की फुल्यांचा 200वा जन्मशताब्दी वर्ष आहे आणि तरी सुद्धा फुल्यांचं नाव घेणाऱ्या लोकांनी कसा विरोध केला. तर फडणवीस साहेब, खरंच आपण फुल्यांचं नाव घेऊ शकता का? कारण ज्यांना फुल्यांचं नाव घ्यायचा अधिकार असेल ती माणसं फुलेवाडा एखाद्या NGOला व्यवस्थापनासाठी देणार नाही. भुजबळांच्या संस्थेला फुलेवाडा व्यवस्थापनासाठी देण्याचा निर्णय कोण घेतला? मार्गदर्शनाखाली होणार होता. फुल्यांचा असं कोणता नियम तुम्ही पाळलेला आहे? फुल्यांचा कोणता विचार तुम्ही अंगीकारलेला आहे? आणि जर फुल्यांचा विचार तुम्ही अंगीकारलेला आहे, तुम्हाला फार आव्हानं देण्याचा छंद आहे. काल तुम्ही खूप आव्हानं दिली, तर मी एक आव्हान देते. एवढं जर तुम्हाला क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांच्या नावाचा इतका तुम्हाला गवगवा करावासा वाटत असेल, तर फुल्यांनी लिहिलेले गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या 2 पुस्तकांचे जाहीर वाचन, मी परत रिपीट करते, फुल्यांनी लिहिलेल्या गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या 2 पुस्तकांचे जाहीर वाचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये तुमची करायची तयारी आहे का? किंबहुना या पुस्तकांवर मोहन भागवतजी यांची मतं काय आहेत हे एकदा त्यांना विचारून घ्या आणि मग फुल्यांचं नाव घ्या. बाकी त्याच्यावरती बोलायला माझी कधीही तयारी आहे. काल ते असं म्हणाले की याचे 34वा संशोधन दुरुस्ती विधेयक परिसीमन विधेयक. अगदी बरोबर आहे, ते परिसीमन विधेयक होतं. मग तुम्ही त्याला महिला विधेयक का म्हणालात? महिला विधेयक 23ला पारित झालं, तुम्ही आणलं होतं ते परिसीमन विधेयक. परिसीमन विधेयक म्हणजे काय? परिसीमनला डिलिमिटेशन म्हटलं जाते. याचा सरळ साधा मराठीतला अर्थ की मतदारसंघांची रचना बदलणे. आता हे करताना 1971च्या जनगणनेनुसार 2000 पर्यंत, काल फडणवीस साहेब आपण 2 वेळा 71च्या ऐवजी 76 असा उल्लेख केला. आपण 1976 असा उल्लेख केला. ती 1971ची जनगणना आहे, हे कृपया समजून घ्या. 1971च्या जनगणनेनुसार 2001 पर्यंतचे मतदार होते. 2002ला अटल बिहारी वाजपेयी यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीयुत कुलदीप सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अर्धन्यायिक आयोग नेमला होता. अर्धन्यायिक म्हणजे ज्याला चॅलेंज करता येत नाही. हा जो सेमी ज्युडिशियल जो बनवलेला होता कमिशन, ज्याने 2007-8 आपल्या शिफारशी लागू करण्यासाठी पाठवल्या होत्या आणि त्यात स्पष्ट केलेलं होतं की आपल्याला डिलिमिटेशन करायचं आहे. पण हे डिलिमिटेशन करताना तुम्ही काल असंही म्हणालात की 2023 साली संविधान संशोधन झालं, त्यात डिलिमिटेशन आणि सेन्ससचं बिल काय होईल. 27 पर्यंत सेन्सस शक्य नव्हता, म्हणून 11च्या सेन्ससनुसार आरक्षण करावे असे ठरले. 11चा आकडा कुठून काढला तुम्ही? 11चा आकडा कुठून काढला? जर 2002ला नेमलेल्या आयोगाने 2007-8ला शिफारशी दिलेल्या आहेत आणि 11ला काही झालेलंच नाहीये, तर तुम्ही आकडा कुठून काढता? तो महत्वाचं, साऊथवर अन्याय होऊ नये हा सगळ्यात कळीचा मुद्दा. काल ते म्हणाले की एक भ्रम पसरवला जाते विरोधकांकडून की साऊथवर अन्याय होईल, साऊथवर अन्याय होईल. ते सांगताना त्यांनी असंही सांगितलं की 1971च्या जनगणनेनुसार 45 कोटीची एकूण लोकसंख्या होती, ज्याच्यानुसार खासदारांची संख्या 542 अधिक 1 होती. विशेषतः साऊथ मधून आलेले जे खासदार होते, ते जे खासदार आहेत ते 23.76. आता जर संख्या वाढली तर 23.87. माझा या पत्रकार परिषदेतनं पुन्हा एकदा प्रश्न आहे फडणवीस साहेब, आपण असं म्हणालात की साऊथची सुद्धा संख्या वाढेल आणि ती 50% वाढेल. जर 50% संख्या वाढेल असं आपलं म्हणणं असेल आणि आता जर 23.76 आहे, तर 23.76चं 50% हे 47% व्हायला पाहिजे. ते 23.87 असा आकडा तुम्ही कुठून काढला? एक. दुसरं असं, हा माझ्याकडे ग्राफ आहे. या ग्राफ मध्ये कृपया हे आपण समजून घ्या की निळ्या अक्षरातली जी लोकसंख्या आहे ही जी आहे ही 71 सालची आहे आणि 21 जी आहे ही पिवळ्या अक्षरामधली आहे. विशेषतः ही वेगवेगळी वर्ष आहेत आणि यांच्या लोकसंख्या बघा कशा आहेत त्या. बिहारची जर लोकसंख्या बघितली तर ती कितीने वाढते, तर त्याच्यातलं एक वर्षाचं जेव्हा पॉप्युलेशन सांगितलं जाते तर त्यावेळेला ते इकडे 4 करोड दिसतं,
राजस्थान अजून कमी दिसतं, पण उत्तर प्रदेश एकदम सगळ्यात हायेस्ट दिसतं. हा ग्राफ माझा नाहीये, हा कॅस्टचा ग्राफ आहे. हा जिओग्राफिक पॉलिटिकल मॅप आहे, ज्याला राजकीय भूगोलाचा नकाशा म्हणतात. त्या राजकीय भूगोलाच्या नकाशामधला हा ग्राफ आहे की उत्तर प्रदेशची लोकसंख्या किती दिसते आणि केरळची लोकसंख्या किती दिसते. आता जर ते काय म्हणतात, देवेंद्रजी असं म्हणाले, काल ते म्हणाले की आम्ही पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट असं त्यांनी शब्द वापरला. पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट म्हणजे काय की लोकांच्या एकूण संख्येच्या तुलनेत असणारं प्रतिनिधित्व. ठीक आहे. आता हे जर लोकसंख्येच्या तुलनेत असणारं प्रतिनिधित्व वाढणार असेल, जर केरळची लोकसंख्याच वाढली नाही तर खासदारांचा आकडा वाढेल कसा? केरळची लोकसंख्याच वाढलेली नाही आणि उत्तर प्रदेशची मात्र लोकसंख्या वाढलेली आहे. आता कुणाचे जास्त खासदार जाऊ शकतील बरं? म्हणजे साऊथ विरुद्ध नॉर्थ हा संघर्ष कोण उभा करत आहे? तर हा संघर्ष भाजपा उभा करत आहे. भाजपाला याची काय गरज आहे? जर भाजपाला वाटतंय की महिलांना द्यायचंय तर 543 मधलं द्या, आम्ही तयार आहोत. तरीही काल फडणवीस साहेब असं म्हणाले की विरोधक रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहेत. वाईट वाटलं मला. मुख्यमंत्री महोदयांकडून अशी भाषा अपेक्षित नाही. मुख्यमंत्री महोदय काही असलं तरी तुम्ही आमच्या राज्याचं प्रतिनिधित्व करता, पण तुम्ही म्हणालात की रंग बदलणारे सरडे वगैरे. मी असे कुठलेही शब्द वापरणार नाही, पण रंग बदलणारा सरडा काय असतो? आम्ही तर असं कधी काही केलं नाही, पण काही फोटोज आपल्याला दाखवले पाहिजेत. ताई एक एक फोटो घ्या आता हातात. घ्या करुणाताई फोटो घ्या, घ्या गजाभाऊ फोटो घ्या, घ्या दादा फोटो घ्या, घ्या फोटो घ्या. अजून एक हातात घ्या फोटो, त्यांच्या हातात द्या. अजून एक घ्या, अजून एक घ्या. रंग बदलणे, रंग बदलणारा सरडा असं ते म्हणाले. घ्या दोन दोन फोटो घ्या हातात. घ्या भाऊ फोटो घ्या हातात. अजून खूप आहेत माझ्याकडे. बापरे इतके फोटो, म्हणजे मी आता काय एवढे फोटो कसे घेऊ मी, मला समजत नाहीये. बघा जमलं तर दादा घ्या बरं अजून एक फोटो. रंग बदलणारा सरडा असं म्हणाले ते. थांबा काय फोटो, बापरे. आम्ही म्हणणार नाही असं काही, देवेंद्रजी आम्ही असं अजिबात बोलणार नाही रंग बदलणारा सरडा वगैरे. पण हा हा सॉरी, हा सॉरी दादा, सॉरी 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 दादा. हा सॉरी, हा एक्स्ट्रीमली सॉरी. आमच्या देशाचे हे पंतप्रधान आहेत आणि त्यांची गरिमा हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आता हे काय आहे दादा, हे काय आहे? हे सगळं काय आहे ते आम्हाला एकदा फडणवीस साहेब तुम्ही समजावून सांगा. हा नाही मी त्याच्यावर बोलते ना, मी फ्लोअर ओपन करते दादा, माझे मुद्दे पूर्ण होऊ देत ना. म्हणजे तुम्ही विरोधकांना रंग बदलणारे सरडे म्हणणार, तुम्ही भ्रूण हत्या शब्द वापरणार, कधी तुम्ही म्हणणार की मनमोहन सिंग तो रेनकोट पहनकर नहाते हैं, असं शब्द प्रयोग लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाहीत. मला एक सुसंस्कृत वारसा आहे. माझ्या आई वडिलांचे, माझ्या नेतृत्वाचे माझ्यावर अतिशय चांगले संस्कार आहेत. त्यामुळे मी कुठलेही वाईट शब्द वापरणार नाही. एक मिनिट थांबा ना दादा, एकच मिनिट थांबा. हे माझे मुद्दे पूर्ण होऊ द्यात मला. आता हे सगळं झाल्याच्या नंतर मी जरा अजून पुढे गेलं पाहिजे. माझ्याकडे खूप आहे. ते काय काय म्हणाले ते माझ्याकडे सगळं आहे. मग ते म्हणाले की या सगळ्यांच्या मध्ये त्यांनी सांगितलं की पुरुषी आणि रिग्रेसिव्ह मानसिकता आहे. पुरुषी आणि रिग्रेसिव्ह हे शब्द त्यांनी वापरले. ते म्हणाले की विरोधकांची रिग्रेसिव्ह मानसिकता, फडणवीस साहेब आमची रिग्रेसिव्ह मानसिकता असेल तर आपण मला सांगा, या देशाचं सर्वोच्च पद हे महामहिम राष्ट्रपती पद आहे. मग महामहिम राष्ट्रपती पदावर असणाऱ्या द्रौपदी मुर्मूजी यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभामध्ये अजिबात येऊ दिलं नाही. ही मानसिकता कोणती आहे? याला रिग्रेसिव्ह मानसिकता म्हणतात की अजून काय म्हणतात हे आपण मला सांगा. मला याचं उत्तर पाहिजे, कारण तुम्ही आम्हाला रिग्रेसिव्ह म्हणताय. पुढे ते असं म्हणाले की फक्त महिलाच नाही तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या महिलांवर सुद्धा अन्याय झालाय. फडणवीस साहेब तुम्ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणालात. मी शेड्यूल कास्ट मध्ये येत नाही साहेब, मी शेड्यूल ट्राईब मध्ये येत नाही. पण मी ज्या समूहातनं येते, माझ्या समूहातला पार्लमेंट सोडा साहेब,
पार्लमेंटमध्ये नाहीये, विधिमंडळामध्ये नाहीये, माझ्या समूहाचा माणूस हा खाली ग्रामपंचायतीत पण नाहीये. फडणवीस साहेब, मला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे? तुम्ही म्हणताय ना की एससी आणि एसटी वर अन्याय होतोय, तर एससी, एसटी, एनटी, डीएनटी, एसबीसी, ओबीसी, मायक्रो मायनॉरिटी, मी मायक्रो मायनॉरिटीची आहे. काय तुमच्याकडे उपक्रम आहे माझ्यासाठी सांगा मला. मी जरा अजून एकदा तुम्हाला सांगितलं पाहिजे. तुम्ही असं म्हणालात की 73 ऐवजी 275 महिला संसदेत गेल्या असत्या, आणि तुम्ही असंही म्हणालात की बीजेपीने खूप साऱ्या महिला मुख्यमंत्री दिल्या. फडणवीस साहेब, तुम्ही किती साली दिल्या हो महिला मुख्यमंत्री? मी जरा तुम्हाला यादी सांगितली पाहिजे की तुम्ही किती साली महिला मुख्यमंत्री दिल्या आणि काय काय केलं. फडणवीस साहेब, या देशामध्ये काँग्रेसने सगळ्यात आधी महिला मुख्यमंत्री दिली. सुचेता कृपलानी उत्तर प्रदेशला 1963 ते 67 काळामध्ये मुख्यमंत्री होत्या. ओडिशाला नंदिनी सतपथीजी 1972 ते 73 आणि 74-76 काळामध्ये झाल्या. शशिकला काकोडकर महाराष्ट्र गोमंतक पार्टीच्या गोव्यामधून 73 ते 79 ला मुख्यमंत्री झाल्या. सय्यदा अनवरा तैमूर काँग्रेसच्या आसामला मुख्यमंत्री होत्या 1980 ते 81 काळामध्ये. व्ही.एन. जानकी सिद्धरामन एडीएमकेच्या मुख्यमंत्री होत्या तमिळनाडूमध्ये 88 साली. जयललिता एडीएमकेच्या मुख्यमंत्री तब्बल 5 वेळा 1991 ते 2016 काळात होत्या. बहन मायावती बहुजन समाज पार्टीच्या मुख्यमंत्री मान्यवर कांशीरामजींनी केलेल्या 1995 ते 2012 4 वेळा मुख्यमंत्री होत्या. देवेंद्रजी बघा, म्हणजे ज्यांनी तुम्हाला विरोध केलाय त्या लोकांनी महिलांना किती संधी दिली आणि किती वेळा दिलेली आहे ती. राजेंद्र कौर भट्टल पंजाबमध्ये काँग्रेसने दिलेल्या मुख्यमंत्री 1996 ते 97 काळात होत्या. जनता दलाने राबडी देवींना संधी दिली बिहारमध्ये 1997 ते 2005 3 वेळा मुख्यमंत्री झाल्या. शीला दीक्षित 1998 ते 2013 काँग्रेसच्या मुख्यमंत्री दिल्लीत झाल्या. आणि हो फडणवीस साहेब, आपण रितू तावडेजींना आरक्षण पडल्यानंतर महापौर केलंय. मी हे अभिमानाने सांगितलं पाहिजे की किशोरीताई पेडणेकरांच्या वेळेला सर्वसाधारण जागा होती, तिथे पुरुष बसवता आला असता. परंतु मला अभिमान आहे माझ्या पक्षप्रमुखांचा की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सर्वसाधारण आरक्षण असताना आणि पुरुष बसवता येत असतानाही किशोरीताई पेडणेकरांची निवड त्या जागेसाठी केली. एवढंच नाही, ओबीसीची जागा असताना, ओबीसी पुरुष बसवता येत असताना सुद्धा श्रद्धाताई जाधव या महिला महापौरांची निवड त्यांनी केली. खुली जागा असताना आणि पुरुष बसवता येत असताना विशाखाताई राऊत यांची निवड केली. या मुंबईला, जिला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं, तिथे सर्वाधिक महिला महापौर जर कुणी दिले असतील तर ते आम्ही दिलेले आहेत. तुम्ही आम्हाला रिग्रेसिव्ह मानसिकता सांगताय, तुम्ही आमची रिग्रेसिव्ह मानसिकता ठरवताय. परत ते काय म्हणाले, ते असं म्हणाले की मी चॅलेंज देतो माझ्या स्तरावरच्या. फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता सांगा मला एकदा. नामदेव ढसाळांची एक फार सुंदर कविता होती, तू ही यत्ता कंची र, तू ही यत्ता कंची. फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता ते सांगा मला. तुम्ही तुमचा स्तर कसा ठरवताय? तुम्ही वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्ही श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ आहे असं म्हणू इच्छिताय का, जेणेकरून मला बोलायचा अधिकार नाही असं म्हणताय? मी अगदी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला म्हटलं, छू म्हटल्याबरोबर चित्रविचित्र आवाज काढून भुंकणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद नाही. तुम्ही छू म्हटल्यावर त्यांनी काल सांगितलं की पवार साहेब म्हटले तर नाही असं तुम्ही म्हणताय. याचा अर्थ तुम्ही प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे या दोघींचा अवमान करताय. कारण हे बिल संसदेतलं बिल, हे बिल महिला प्रतिनिधित्वाचं बिल, हे बिल महिलांच्या अधिकाराचं बिल, दोघीही संसदेत आहेत. आणि दोघींनी तुम्हाला सांगितलं, दोघींनी उत्तर दिली आणि दोघींच्या उत्तरांना तुम्ही नाकारता. याचा अर्थ तुम्ही महिलांना कमी लेखता, हा स्पष्ट अर्थ आहे. तुम्ही सुप्रियाताई आणि प्रणितीजी दोघी जणी बोलल्यावर छे छे, तुम्ही काय पवार साहेब बोलले पाहिजे म्हणजे महिलांनी उत्तर दिल्यावर तुम्ही त्यांना तुच्छ समजताय. तुमचा स्तर तुम्ही श्रेष्ठ दाखवताय. मग तुम्ही म्हणाल की माझ्या स्तरावरच्या लोकांनी,
तुमचा स्तर कसा ठरतो? वर्णश्रेष्ठत्वाने ठरतो की पदाने ठरतो की वयाने ठरतो? जर तुम्ही पदाने मुख्यमंत्री आणि मी तर कोणीच नाही बाबा, मी तर आमदार नाही, खासदार नाही, मी तर कोणीच नाहीये, हा पण हे बिल माझ्यासाठी महत्वाचं आहे कारण मी सुद्धा त्याच्यातनं जाऊ शकते. पण मुख्यमंत्री महोदय, जर तुम्ही स्तराची भाषा करत असाल तर मी तुम्हाला सांगितलं पाहिजे, मी वारकरी संप्रदायातलं लेकरू आहे आणि भंपक वारकऱ्यातली नाही, मी खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातलं लेकरू आहे. ज्या वारकरी संप्रदायामध्ये चांगदेवांना अहंकार झाला आणि ते म्हणाले की मुक्ताईसारख्या छोट्या पोरीशी मी बोलणार नाही, आणि त्यावेळेला मुक्ताईने जे सांगितलं आणि उत्तर जे दिलं, ज्याला चांगदेव 65 ग्रंथ म्हणून पुढे प्रसिद्धी मिळाली, मी लहान आहे, मी मुक्ताईच्या नखाची पण सर करू शकत नाही, पण तुमच्यामध्ये चांगदेवाचा अहंकार भरलाय का ते बघा जरा, तुम्ही पद्धतीने बोलताय ते. आणि होय, तुम्हाला फार महिलांचं वाटते ना की आम्ही खूप महिलांना देतो, आम्ही खूप महिलांसाठी करतो, आम्हाला फारच महिलांच्या अधिकारांची कदर आहे, आम्ही किती महिलांना नेतृत्व दिलं ते बघा, आम्ही कसं महिलांच्यासाठी काम करतो ते बघा. तर पुन्हा एकदा तुम्हाला मी शेवटची आकडेवारी अजून एक दिली पाहिजे. ती आकडेवारी अशी आहे साहेब की तुम्ही जे काही एकूण मांडलं त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं की आम्ही महिलांना खरं आरक्षण देतोय, 145 उमेदवार तुम्ही लढवले, किती महिलांना उमेदवारी दिली? तुम्हाला खरंच महिला नेतृत्वाची चाड आहे. अहो, एका पंकजा मुंडेने बिचारीने म्हटलं की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे. फडणवीस साहेब 12 वर्ष त्या माऊलीला विजनवासात जावं लागलं, हे महाराष्ट्र विसरलेला नाही. फडणवीस साहेब, तरीही तुम्हाला जर असं वाटत असेल की मी खरा महिला धोरणाचा पुरस्कर्ता आहे आणि आम्ही रिग्रेसिव्ह, तर चला आम्ही मान्य करतो, तुम्ही प्रोग्रेसिव्ह मानसिकतेचे व्हा. तुमच्याकडे छू म्हटल्याबरोबर जे तयार होतात ना लगेच अंगावर जायला, अशातल्या एखादीला मुख्यमंत्री करून दाखवा, मान्य करतो आम्ही सरेंडर होतो, आम्ही लगेच. तुम्ही करायचं कोण, त्या आहेत ना काही चित्रविचित्र लोक, तुम्ही कुणालाही मुख्यमंत्री करा, चला त्या 1 कोटी सह्यांच्यासाठी आम्ही पण तुमच्या सोबत येतो. कशाला दाखवताय? का खोटं बोलताय? कुणाची फसवणूक करताय? मी महिला आहे. आणि हो, काल तुम्ही जी पत्रकार परिषद घेतली, तुमच्या सोबत एक खासदार, एक मंत्री, एक उपसभापती, एवढ्या बायका असतानाही तुम्ही एकाही बाईच्या हातात माईक दिला नाही. सगळं तुम्हालाच बोलायचं होतं. त्या बिचाऱ्या कळसूत्री बाहुल्यांसारख्या रिमोटवर शांत केल्यासारख्या बसलेल्या होत्या. तुम्ही ठरवून प्रत्येकीला 2-2 मुद्दे पण मांडायची संधी देऊ शकला असतात, तुम्ही ते केलं नाहीत. मला काहीच बोलायचं नाही, मला एवढंच सांगायचंय की खरंच तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाईक असाल आणि महिला धोरणाचे पुरस्कर्ते असाल तर आता 3 प्रश्न तुमच्यासाठी. एक, स्त्री भ्रूण हत्या ही डॉक्टर श्यामाप्रसाद स्त्रियांच्या हक्काच्या विधेयकाची पहिली भ्रूण हत्या ही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी का केली होती, कशासाठी केली होती, याची उत्तरं तुम्ही द्यायची. 2, तुम्ही क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा नामोल्लेख केला, तर फुल्यांचं गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड जाहीरपणे RSSच्या स्टेजवरून वाचायची तुमची तयारी आहे का? 3, फडणवीस साहेब, पळ काढायचा नाही. हा, मी खूप लहान आहे, मी म्हटलं ना की तुम्ही चांगदेव, खूप लहान आहे, पण काल तुम्ही चर्चा वगैरे म्हटलात, काल तुम्हाला तसं तर सुप्रियाताईंनी पण सांगितलंय, काल मीही तुम्हाला सांगितलंय काही चॅनलच्या माध्यमातून, तुम्ही वेळ ठरवा, तुम्ही दिवस ठरवा, तुम्ही काय ठरवायचंय ते ठरवा. आणि हो, चौघींना एकत्र बोलवा, चौघींना वेगवेगळं बोलवा किंवा एकटीला बोलवा, हा, पण तुम्ही चर्चाच नाही केली तर मात्र तुम्ही सत्याला सामोरे जायला घाबरताय असा त्याचा अर्थ होईल. सत्याला सामोरे जायची तयारी असेल तर केव्हाही विथ डेटा माझी बोलायची तयारी आहे. पॉप्युलेशन काय असतं, डेमोग्राफिक डिव्हिडंड काय असतो, डिलिमिटेशन बिल काय आहे, 134 अमेंडमेंट काय आहे, कशा पद्धतीने कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स होतात, 2/3 मेजॉरिटीने होणारी अमेंडमेंट काय असते, याच्यामधला महिलांचा विमेन पार्टिसिपेशन किती आहे, शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपच्या महिलांचं रिप्रेझेंटेशन काय आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं बैजवार द्यायला तयार आहे. तरीही जर फडणवीस साहेब तुम्हाला असं वाटत असेल की माझा स्तर तुमच्या बरोबरीचा नाही,
तर तुमची बहीण म्हणून तुम्हाला आवाहन करते, चला माझा स्तर तुमच्या बरोबरीला येण्यासाठी तुम्ही आता प्रयत्न करा. 10-15 दिवस तुमच्याही हातात आहेत. त्यांनी सांगितलं की सरचा विषय माझ्या लेवलचा म्हणजे मुख्यमंत्री लेवलचा, मग उद्धव साहेब चर्चेला येतील का तुमच्या पक्षातर्फे? लेवल ही पदावरून ठरते असं कधी सांगितलं गेलं? त्यांनी बोलावं ना, त्यांनी लेवल कशावरून ठरवली ते सांगावं ना. कारण शरहृदयात ज्याच्या त्यालाच दुःख ठावे. आम्ही महिला आहोत, आमचं दुखलंय, आम्हाला वाईट वाटलंय. भ्रूण हत्या शब्द इतका सोपा नाही तुम्ही वापरलेला. जी आई आपलं रक्त मांस लावून 9 महिने 9 दिवस आपल्या पोटचा गोळा आपल्या पोटात वाढवते, मरणप्राय यातना सहन करून त्याला प्रसवते, तळहाताचा पाळणा करून ज्याला जोजवते, त्याच्याबद्दल अकल्पित ती विचार सुद्धा करू शकत नाही. तुम्ही जाणीवपूर्वक महिलांच्या सेंटिमेंटला हात घालायचा प्रयत्न केला. तुम्ही ठरवून एक भावनिक राजकारण करायचा प्रयत्न केला. त्या भावनिक राजकारणाला तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच 1951ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं बिल आणि त्या बिलाला केलेला विरोध, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी केलेला विरोध, आणि त्यानंतर बाबासाहेबांनी दिलेला राजीनामा, आणि खरंच तुमचं जर दुखलं असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल, तुम्ही फार प्रोग्रेसिव्ह आहोत आणि आम्ही रिग्रेसिव्ह आहोत, तर बाबासाहेबांनी 51ला राजीनामा दिला. साहेब तुम्ही कधी राजीनामा देणार ते सांगा, आम्हालाही वाटेल आमचा भाऊ आमच्यासाठी काही करू शकतो. नाही नाही, ते म्हणाले ना की कधी, तर मी म्हटलं तुम्हाला पण मला तुमच्या स्तराचं बनवा. हा नाही नाही, तुम्ही विषय डायव्हर्ट करू नका, तुम्ही मुद्द्यावर बोला. मी माझ्या पक्षातला खूप छोटा कार्यकर्ता आहे, खूप छोटा माणूस आहे मी. माझ्या तोंडी काही वाक्य नकत घालू. 15 दिवस का? एक टाइम बाउंड पिरियड असा, म्हणून तुम्ही 15 महिने घ्या, हरकत नाही माझी. 15 महिने घ्या, त्याला काय बिघडते? खुली चर्चा करायला तयार आहात, तुम्ही म्हणताय की एकटेही जाऊ किंवा चौघी पण जाऊ, जसं त्यांना पाहिजे तसं जाऊ. आणि त्यांना जर असं वाटलं की नाही मी छू म्हटल्याबरोबर जे चित्रविचित्र आवाजात भुंकू शकतात त्यांच्यासोबत चर्चा करा, तर सॉरी फडणवीस साहेब, कृपया आमची डिग्निटी राखा. कारण असला आक्रस्ताळेपणा आम्ही करू शकत नाही. आम्ही लॉजिकल आणि तर्कशुद्ध चर्चा करू शकतो. त्यामुळे आक्रस्ताळेपणा करणाऱ्यांच्या सोबत तेवढं आम्हाला बसायला सांगू नका. काँग्रेसची एक मोठी यादी तुम्ही सांगितली, काँग्रेसने महिलांना कसं संधी दिली, तुमच्या पक्षाची एक छोटी यादी सांगितली. माझा पक्षच सत्तेत किती वेळा आला दादा? माझा पक्ष 2 वेळा सत्तेत आला, पण दोन्ही वेळेला सत्तेत ज्या वेळेला आला त्यावेळेला माझ्या पक्षानं, माझ्या पक्षाची सत्ता जी मुंबई महापालिकेत होती तिथे मात्र सर्वाधिक महापौर हे महिला बसवण्याचं काम माझ्या पक्षाने केलंय, याचा मला आनंद आहे. जे मगाशी जे मी म्हटलं की तुलनात्मक जर आम्ही विचार केला, तर त्या तुलनात्मक विचारांमध्ये काय म्हणता येईल त्याला की एकूण त्यांनी काय पद्धतीने महिलांना आतापर्यंतचं प्रपोर्शन दिलेलं आहे. उदाहरणार्थ एक आकडेवारी माझ्याकडे आहे आता, त्या आकडेवारी जरा बघा की कशा पद्धतीची आहे. की सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये 39 मंत्री आहेत, त्यात फक्त 4 मंत्री आहेत, 4 महिला मंत्री आहेत. विधानसभेमध्ये 132 आमदार लढले, त्याच्यात फक्त 14 बायका होत्या उमेदवार, म्हणजे 10%. विधान परिषदेमध्ये 22 आमदार आहेत, त्याच्यात फक्त 4 महिला आमदार आहेत. राज्यात 58 जिल्हाध्यक्ष आहेत भाजपाचे, 58, त्याच्यात फक्त 3 ठिकाणी महिला आहेत. देशभरातला जो पक्ष आहे ते धक्कादायक आहे की सगळ्या राज्यांमध्ये आहे, पण धक्कादायक एक आहे की एकाही राज्याची, भारतीय जनता पार्टीची एकाही राज्याची प्रदेशाध्यक्ष महिला नाही. आम्ही रिग्रेसिव्ह आहोत ना साहेब, चला आम्ही मान्य करतो. तुम्ही तुमचा प्रोग्रेसिव्ह ॲटिट्यूड दाखवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघ संचालक पदावर महिलेला बसवा आणि तुम्ही दाखवा तुमचं प्रोग्रेसिव्ह ॲटिट्यूड. भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी एका महिलेला स्थान द्या आणि तुम्ही तुमचा प्रोग्रेसिव्ह ॲटिट्यूड दाखवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवेंद्रजी, या देशाच्या सर्वोच्च नेतृत्व म्हणून, या देशाची पंतप्रधान म्हणून सगळ्यात आधी जर स्थान कोणी दिलं असेल ना महिलेला, तर ते काँग्रेसने दिलेलं आहे. जर खरेच तुम्ही महत्वाचे असाल आणि तुम्ही रिग्रेसिव्ह नाही, तुम्ही प्रोग्रेसिव्ह असाल, तर हे डिक्लेअर करा आत्ताच्या आत्ता. 1 कोटी महिलांच्या सह्या घेण्याच्या आधी हे डिक्लेअर करा की होय 2029ला जर आम्ही सत्तेत आलो, येणार की नाही माहित नाही मला,
शंका कमी आहे, फारच वाटते मला की तुम्ही आता येऊ शकाल म्हणून. पण जर आम्ही सत्तेत आलो, भारतीय जनता पार्टी जर सत्तेत आली, तर भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ही महिला असेल आणि महाराष्ट्रातला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ही महिला असेल, हे जाहीर करा. आवाहन तुम्हाला. ही हिंमत आहे का बघू तुमची. कशाला उगाच कोरडं प्रेम दाखवताय. एवढं तर कळतं राव आम्हाला. आम्ही गावाकडचे आहोत साहेब. आईनं फिरवला हात आणि शेजीनं चारला भात तर एकच असतं. तुमचा शेजीचा भात नको आम्हाला. आम्हाला जे आमच्या विचारांनी मिळालंय ते भरपूर आहे. हे बाळकडू आणि फुलांचं तर नावच घेऊ नका. सोडा. घरातवर एक दोन प्रश्न आहेत. ईडीनं फास आवरायला सुरुवात केली आहे. ईडीनं जी मालमत्ता जप्त करायचं ठरवले ती जवळपास 15,000 कोटींची मालमत्ता आहे असं एक समोर आलेलं आहे. 15,000 कोटी हा साधा आकडा नाहीये. मी नक्की त्याच्यावरती बोलेन दादा. आत्ता ही महिला आरक्षणाची प्रेस झाल्यावर नक्की बोलेन मी त्याच्यावर. मोर्चा करणार मुख्यमंत्री महिला. अहो त्याच्या आधी त्यांनी एवढंच जाहीर कराव्या दोन गोष्टी की 2029चा पंतप्रधान पदाचा उमेदवार भाजपचा महिला असेल आणि 2029चे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार महिला असेल. बाकीचं नंतर बघू. थँक्यू.